नमस्कार, माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी सर्वात महत्त्वाचे अपडेट मी घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मे 2026च्या मानधनासाठी आणि प्रोत्साहन भत्त्यासाठी सरकारने करोडो रुपयांचा निधी वितरित केलेला आहे। हा निधी किती आहे आणि शासन निर्णयात काय म्हटले आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मैत्रिणींनो, महाराष्ट्र शासनाने 27 मे 2026 रोजी एक नवीन शासन निर्णय जाहीर केलेला आहे। या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मे 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। या आदेशानुसार एकूण 174 कोटी रुपये इतका अतिरिक्त राज्य हिश्श्याचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांना वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। तर आता आपल्या समोर एक GR आहे, स्क्रीनवर GR आलेला आहे, त्यामध्ये तक्ता दिलेला आहे। त्या तक्त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे। तर आर्थिक संकल्पीय तरतूद आहे 1021 कोटी रुपये त्यामध्ये नमूद केलेले आहे। यापूर्वी वितरित झालेली निधी ही 341 कोटी रुपये होती आणि आता या नवीन आदेशानुसार त्वरित करण्यात आलेला निधी आहे 174 कोटी रुपये इतका आहे। तर शासनाने या निर्णयात स्पष्ट केले आहे की आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेऊन या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करायचा आहे। मूळ हा शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या हक्काचे मानधन वेळेवर मिळण्याच्या दृष्टीने सरकारने उचललेले एक मोठे पाऊल आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। ही महत्त्वाची अपडेट तुमच्या इतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी नक्की शेअर करा। अशाच नवनवीन शासकीय योजनांसाठी आणि GR साठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।